नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 8वा पाठ स्थितिक विद्युत या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर आपण या पाठामध्ये विद्युत प्रभार कशा प्रकारचा असतो, कोणकोणता असतो, त्यामध्ये धन प्रभार, ऋण प्रभार, त्याचबरोबर उदासीन हे या गोष्टी शिकलेलो आहोत। त्याचबरोबर विद्युत प्रभाराचा उगम, घर्षण विद्युत कशा प्रकारचं असतं, तर या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत। तर या पाठामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत। या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून सुरुवातीला आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहोत आणि त्यानंतर आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। तर चला तर मग बघूयात पाठात आलेले प्रश्न। त्यामध्ये खालील प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत का? या प्रसंगामध्ये तसे का घडले? 1. केसांवर घासलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित करते। 2. पॉलिस्टर पडद्याच्या जवळून सारखे येणे जाणे केल्यास पडदा आपल्याकडे आकर्षित होतो। आणि 3. अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तू जवळ नेल्यास ठिणगी पडते। असे आणखी कोणते प्रसंग तुम्हाला माहित आहेत? तर हे का घडले हे सांगायचं आहे। तर हे जे वरील सर्व प्रसंग आहेत, तर या प्रसंगी घडलेल्या ज्या घटना आहेत त्या विद्युत प्रभारामुळे घडतात असं आपल्याला सांगता येईल। तर असे आणखी कोणकोणते प्रसंग तुम्ही अनुभवलेले आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगायचे आहे, कारण हे आपण रोजच्या व्यवहारातली किंवा रोजच्या जीवनात अशा गोष्टी घडतात किंवा असा आपल्याला अनुभव येतो। तर तसा कुठल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला आलेला आहे ते मला कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर त्या पुढचा प्रश्न आहे, सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतात का? तर याचं उत्तर आहे नाही, सर्वच वस्तू घर्षणाने प्रभावित करता येत नाहीत। पुढचा प्रश्न आहे, भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास तो भिंतीला का चिकटतो? याचं उत्तर आहे, भिंतीजवळ घर्षण केलेला म्हणजेच प्रभारित फुगा नेल्यास प्रवर्तनाने भिंतीवर व फुग्याच्या जवळच्या भागावर विजातीय प्रभार निर्माण होतो। मग फुग्यावरील प्रभार आणि भिंतीवरील प्रभार यांच्या आकर्षणामुळे फुगा भिंतीवर चिटकतो। पुढचा प्रश्न आहे, विद्युत दर्शित सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का? त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजेत? तर याचं उत्तर आहे, विद्युत दर्शित सोन्याऐवजी ॲल्युमिनियम या धातूची पाने लावता येतील, कारण तो धातू उत्तम विद्युत वाहक आहे। पुढचा प्रश्न आहे, वीज पडून कोणते नुकसान होते? तर याचं उत्तर आहे, वीज पडल्याने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होते। उदाहरणार्थ, वीज पडल्याने झाडे जळून जातात, इमारतींचे नुकसान होते, लोकांचा व जनावरांचा मृत्यू होतो, काही वेळा घरातील विद्युत उपकरणे निकामी होतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय कराल? याचं उत्तर, विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, पाण्यात उतरू नये, उंच ठिकाणी जाऊ नये, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती आपल्या जवळ नेहमी ठेवावी, जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा, तसेच ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे, झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे,
पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे. 4 चाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच राहावे. त्यानंतरचा प्रश्न आहे, तडित रक्षकाचा वरचा भाग टोकदार का असतो? याचं उत्तर, टोकदार वस्तूकडे विद्युत प्रभार चटकन आकर्षित होतो, म्हणून या अग्रांकडे विद्युत प्रभारित ढगातील प्रभार आकर्षित होतो. तडित रक्षकाचे क्षेत्रफळ पुढे जास्त असल्याने विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत त्वरित पोहोचवला जातो व नुकसान टळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जमिनीतील खड्ड्यात कोळसा व मीठ का टाकलेले असते? याचं उत्तर, कारण कोळसा व मीठ विजेचे सुवाहक आहेत, म्हणून त्यामुळे तडित रक्षकावर पडणारी वीज चटकन जमिनीत पसरण्यासाठी त्यांची मदत होते. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत. यामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. यामध्ये काही पर्याय दिलेले आहेत, जसं सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋण प्रभाराचे विस्थापन, धन प्रभाराचे विस्थापन, अणु, रेणू, स्टील, तांबे, प्लास्टिक, फुगवलेला फुगा, प्रभारित वस्तू व सोने. हे काही पर्याय आहेत. योग्य पर्याय आपल्याला योग्य ठिकाणी टाकायचे आहेत. तर त्यातील अ, सजातीय विद्युत प्रभारांमध्ये रिकामी जागा होते. तर यामध्ये काय होते? सदैव प्रतिकर्षण. त्यानंतर आ, एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी रिकामी जागा कारणीभूत असते. तर रिकाम्या जागी काय येईल? ऋण प्रभाराचे विस्थापन. त्यानंतर ई, तडित रक्षक रिकाम्या जागी पट्टीपासून बनवला जातो. कोणत्या पट्टीपासून? तांब्याच्या पट्टीपासून बनवला जातो. त्यानंतर ई, सहजपणे घर्षणाने रिकामी जागा विद्युत प्रभारित होत नाही. तर या रिकाम्या जागी काय येईल? प्लास्टिक. उ, विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास रिकामी जागा होते. तर रिकाम्या जागी शब्द कोणता येईल? सदैव आकर्षित. विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास सदैव आकर्षित होतो. त्यानंतर उ, विद्युत दर्शीने रिकामी जागा ओळखता येते. तर रिकाम्या जागी शब्द येईल प्रभारित वस्तू. विद्युत दर्शीने प्रभारित वस्तू ओळखता येते. त्यानंतर प्रश्न दुसरा, मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, छत्रीचा मधला दांडा धातूचा असतो व त्याचा वरचा भाग टोकदार असतो. तसेच छत्रीच्या काड्या धातूच्या असतात. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना आपण छत्री घेऊन बाहेर पडल्यास छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाण्याची शक्यता असते. आपले शरीर विद्युत वाहक असल्याने या विजेचा जोरदार धक्का आपल्याला बसण्याची शक्यता असते.
परिणामी आपला मृत्यू ओढवण्याचीही शक्यता असते. असे घडू नये म्हणून अशा वेळी छत्री घेऊन बाहेर जाऊ नये. प्रश्न 3, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? याचं उत्तर, विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शक्यतो विजा चमकत असताना घराबाहेर पडणारच नाही. तडित रक्षक बसवलेल्या घराचा आश्रय घेईन. पाण्यात उतरणार नाही. उंच ठिकाणी जाणार नाही. झाडाखाली उभे राहणार नाही. तर अशा प्रकारे विजेपासून मी स्वतःचा बचाव करेन. त्यानंतर प्रभार कसे निर्माण होतात? याचं उत्तर, दोन विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या असता एका वस्तूवरील ऋणप्रभार दुसऱ्या वस्तूवर गेल्याने ती दुसरी वस्तू ऋणप्रभारित होते तर पहिली वस्तू धनप्रभारित होते. त्यानंतर तडित रक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते? तर याचं उत्तर आहे, तडित रक्षक तांब्याच्या एका लांब पट्टीने बनवलेला असतो. याचे एक टोक चर्च सारख्या उंच इमारतीच्या सर्वात उंच भागावर बसवलेले असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या अथवा तांब्याच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केलेला असतो. त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व विजेच्या आघातामुळे होणारे नुकसान टळते. त्यानंतर पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात? याचं उत्तर, कारण उघड्यावर लोखंडी प्रहार खोचून ठेवल्याने अशी पहार तडित रक्षकाचे काम करते. यामुळे वीज पडली तर ती चटकन जमिनीत जाते व विजेच्या आघातामुळे जे होणारे नुकसान आहे ते टळते. त्यानंतर पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत? याचं उत्तर, जेव्हा ढगांवर फार मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रभार निर्माण होतो तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत. त्यानंतर प्रश्न 4, स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती? याचं उत्तर, स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. दोन वस्तू परस्परांवर घासल्या असता त्या वस्तूवर जे विद्युत प्रभार निर्माण होतात ते विजातीय व समान मूल्याचे आणि थोड्या कालावधीकरता असतात. दोन वस्तूंवरील मिळून निव्वळ विद्युत प्रभार 0 असतो. प्रश्न 5, वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल? याचं उत्तर, वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात, इमारतींचे नुकसान होते, प्राणहानी होते, घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊ शकतात, विजा चमकत असताना बाहेर पडू नये असे लोकांना समजावले पाहिजे, पाण्यात उतरू नये, उंच ठिकाणी जाऊ नये
आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असावी, इमारतींवर तडित रक्षक बसवून घ्यावा, या सर्व गोष्टींची माहिती किंवा जनजागृती आपण केली पाहिजे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. तुमच्या काही शंका असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.